अहिल्यानगरमध्ये पालिकेत भाजपच मोठा भाऊ। अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले। 11 नगरपालिकांपैकी तब्बल 7 ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्यानं जिल्ह्यात भाजपाचाच दबदबा असल्याचं दिसून आलंय। या निवडणुकांमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरल्याचं चित्र आहे। या यशामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सक्रिय भूमिका निर्णायक ठरली। मंडळी, अहिल्यानगरमधील सर्वच पालिकेत नेमकं कसं चित्र आता निर्माण झालंय, विखे पाटलांची ताकद कशा पद्धतीनं दिसून आली आहे, पाहूयात सविस्तर। नमस्कार, तुम्ही पाहताय नगर न्यूज 24। निकालाचा तपशील पाहिला तर राहाता नगरपालिकेत स्वाधीन गाडेकर, देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम, पाथर्डीमध्ये अभय आव्हाड, शिर्डीमध्ये जयश्री थोरात, श्रीगोंद्यामध्ये सुनीता खेतमाळीस, जामखेडमध्ये प्रांजल चिंतामणी आणि कोपरगावमध्ये पराग संधान हे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले। नेवाशात शिंदे गटाचे डॉक्टर किरण सिंग घुले हे विजय झाले, तर संगमनेर शहरामध्ये विकास आघाडीच्या डॉक्टर मैथिली तांबे, श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे करण ससाने, शेवगावमध्ये शिंदे सेनेच्या माया मुंडे आणि राहुरीमध्ये शरद पवार गटाचे मोरे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले। भाजपाच्या 7 जागा आणि नेवाशातील शिंदे गटाचा विजय या ठिकाणी पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष फिरून प्रचार केला होता। राहाता आणि शिर्डी हे त्यांचे बालेकिल्ले मानले जातात आणि तिथे त्यांना एकहाती विजय मिळाला। पाथर्डीमध्ये आमदार राजाळेंच्या समर्थनार्थ विखे स्वतः मैदानात उतरले। विकासाचा मुद्दा पुढे ठेवत त्यांनी सकारात्मक वातावरण तयार केलं आणि त्याचा फायदा भाजप उमेदवाराला झाला। कोपरगावमध्ये तर कोल्हेंशी जुने राजकीय वैर असतानाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून भाजप समर्थित उमेदवाराच्या विजयात मोलाची भूमिका बजावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेली घोषणा ही प्रत्यक्षात उतरवून दाखवत विखेंनी आपली राजकीय पकड दाखवून दिली। त्यामुळे कोपरगावचा विजय हा विखेंच्या नेतृत्वाचेच फलित असा मानला जातोय। एकंदरीतच या नगरपालिकेच्या निवडणुकांनी जिल्ह्यात विखेंची राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। भाजपाला जिल्ह्यात मोठा भाऊ बनवण्यात विखे यशस्वी ठरलेत आणि त्यामुळेच स्वतःचं नेतृत्व आणि पालकत्व त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय। मंडळी, आता तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूयात नवीन भागात, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा नगर न्यूज 24। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा